नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. देवसरकर कुटुंबाचा अनोखा शीत विवाह सोहळा. सामाजिक ऋण म्हणून बामसेफ संघटनेला दिला 60,000 रुपयांचा निधी. तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जुने ज्येष्ठ नेते कैलासवासी भाई डॉक्टर केशवराव देवसरकर यांचे चिरंजीव आणि बामसेफचे महाराष्ट्र राज्य सदस्य शिवाजीराव देवसरकर व वर्षाताई देवसरकर यांनी आपल्या मुलाचा कुलदीप शिवाजीराव देवसरकर यांचा विवाह कुठलेही कर्मकांड व अवास्तव खर्च न करता देशभरात बहुजन समाजातील 18 पगड जातींना जोडणारे बामसेफ या संघटनेला सामाजिक ऋण म्हणून 60,000 रुपये जनआंदोलन निधी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्याकडे सुपूर्द केला. महापुरुषांच्या प्रतिमा, संतांच्या विचारांची मंगलाष्टके या सर्व गोष्टी यावेळी आकर्षणाचे कारण ठरल्या. वर चिरंजीव कुलदीप व वधू प्रेरणा यांनी यावेळी सामाजिक संकल्प ग्रहण केला. या विवाहानंतर उमरखेड येथे स्वागत समारंभासाठी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी अशाच प्रकारे कर्मकांड टाळू बहुजन समाजातील 18 पगड जातीतील लोकांनी महापुरुषांच्या विचारांनी विवाहविधी करीत अवास्तव खर्च टाळला पाहिजे असे प्रतिपादन करीत कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रकाश पाटील देवसरकर, पांडुरंग पाटील देवसरकर, पंजाबराव पाटील देवसरकर, श्रीधर पाटील देवसरकर यांच्याद्वारे वामन मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चक्रधर पाटील देवसरकर, राष्ट्रीय किसान मोर्चा यांनी केले. प्रास्ताविक शिवाजीराव देवसरकर यांनी केले. यावेळी जिजाऊ वंदना डॉक्टर अभय देवसरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रथमेश श्रीधरराव देवसरकर यांनी केले. सदर कार्यक्रम घडवून आणण्याकरिता सुरेशराव बोरे, नागेश चोपडे, धीरज वानखेडे, नारायणराव लोणकर, विद्वान केवटे, कृष्णा पाटील चंद्रवंशी, बामसेफ व सहयोगी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी तसेच देवसरकर परिवाराने परिश्रम घेतले. ह्यावेळी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला.